आणि त्याच्यानंतरच मी प्रेग्नेन्सी पण कन्सीव्ह केली. हे हाय एव्हरीवन, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की मी 16 kg पासून 44 माझं वजन कसं काय केलेलं. म्हणजे 16 किलो वजन मी कमी केलेलं माझं. तर मी त्याच्यासाठी काय डाएट फॉलो केलेला किंवा मग एक्सरसाइज केलेल्या ते मी तुम्हाला आता सांगते. त्याच्यासाठी मी त्याच्यामुळे जे माझं वजन वाढून गेलं होतं त्याच्यामुळे मला थकवा वगैरे येणे किंवा मग पायाच्या टाचा सकाळी उठल्यानंतर ना तिथे दुखणे. कारण की जेव्हा आपलं वजन वाढत असतं कुठल्याही व्यक्तीचं तर त्याच्यामुळे आपल्या जो शरीराचा भार आहे तो पायांवर पडत असतो म्हणून. आणि थकवा येणे किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला आळस जाणवणे असं सगळं होत होतं. मग मी विचार केला की आता वेट लॉस मला करायला पाहिजे. तर मग मी माझा वेट लॉस करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मग मी डाएट विचार केला की मी डाएट करायचा म्हणून. मग मी जो डाएट करत होते त्याच्यामध्ये मी काय काय खात होते. तर त्याच्यामध्ये मी त्यासाठी ना मी सगळ्या प्रकारच्या भाज्या, कारण की मी व्हेजिटेरियन आहे मग आपल्याला तेच खावं लागणार. तर म्हणजे मी व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियनचा प्रश्न नाही, पण मी व्हेजिटेरियन डाएट फॉलो केला होता. मग मी त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या खात होते. पालेभाज्या असो की कुठलीही असो, सर्व प्रकारच्या भाज्या आणि डाळींमधून सर्वात जास्त आपल्याला प्रोटीन मिळत असतं. मग त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट जी ती मूग डाळ आहे, ती पचायला पण हलकी असते. आणि सर्वच डाळी, मूग डाळ, मटकीची डाळ किंवा चना डाळ, मसूर असं सर्व प्रकारचे, चवळी, सर्व प्रकारच्या डाळी मी खात होते. मग त्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी किंवा तुम्ही डेअरी प्रोडक्ट घेऊ शकता. दूध, दही, पनीर, तुम्हाला जे आवडत असेल, ताक. मग मी त्यानंतर कडधान्य खात होते. मूग, मटकी, चना. जास्त करून मला मटकी वगैरे हे, ते दुसरं काही नाही. तुम्ही जर म्हणजे डाएट करत असणार तर तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही की मी आता बॉईल करून फक्त बॉईल करून खाणार किंवा कच्चं खाणार, असं काही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्याला उसळ बनवून किंवा असं पण खाऊ शकतात, भाजी बनवून पण खाऊ शकतात. मग त्याच्यासाठी मूग, मटकी हे बेस्ट आहे, चना बेस्ट आहे, चवळी हे सगळं तुम्ही खाऊ शकतात. मग त्याच्यानंतर कडधान्ये, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपण सॅलड बनवू शकतात. गाजर, टमाटर, काकडी, बीट यांचं तुम्हाला सॅलड जर मी खात होते. म्हणजे सॅलड तर कधी कधी खात होते, पण मला खास करून जो बीटरूट असतं त्याचावाला मी टिक्की बनवायची. त्याच्यासाठी बीटरूट म्हणजे बॉईल करून घ्यायचं, त्याला किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि आपले सुके मसाले ॲड करून घ्यायचे. बेसन पीठ एकच चमचा, 1-2 चमचा आणि त्याच्यामध्ये एक बॉईल केलेलं बीट, गाजर किसून टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपण सुके मसाले ॲड करून त्याच्या गोल गोल टिक्क्या बनवून एकदम कमी ऑइलमध्ये ते रोस्ट होऊन जात असतं तव्यावर. तर ही एकदम बेस्ट रेसिपी आहे वजन कमी करण्यासाठी. मग वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कडधान्य आणि खास करून म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर म्हणजे मी केलं होतं ते साखर आणि मैदा मी एकदम बंद करून दिला होता की मी ते घेतच नव्हती. महिन्यामध्ये मी 16 किलो वजन कमी केलेलं. त्याच्यानंतरच मी प्रेग्नेन्सी पण कन्सीव्ह केली. त्याच्यासाठी मी खूपच हॅप्पी होते तेव्हा. ज्यांना वजन कमी करायचं असेल म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी किंवा प्रेग्नेन्सीसाठी किंवा स्वतःचे काही कारणं असतील तर त्यांनी वजन कंट्रोल करायला पाहिजे. कारण की त्याच्याने आपल्या हेल्थवर पण वेगवेगळे इफेक्ट्स होत असतात, परिणाम होत असतात. तर मग मी त्याच्यानंतर मग तुम्ही मला म्हणणार की तुझं 1.5 महिन्यातच वजन कसं कमी झालं. मग मी त्याच्यासाठी साखर मैदा घेतच नव्हते बाहेरचं, कारण मी सोडलं होतं. आणि खास करून म्हणजे मी गव्हाची चपाती पण नाही खात होते. मी ज्वारीची भाकरी खात होते तेव्हा. आणि आता पण माझी डिलिव्हरी झाली तर मी बाजरीची भाकरी खाते. मी गव्हाची चपाती नव्हते खात. तुम्ही जर खाणार गव्हाची चपाती तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ग्लुटन फ्री हे शरीरासाठी जास्त चांगलं असतं. स्त्रियांसाठी जास्त बाजरी खाणं हे जास्त चांगलं असतं. कारण की स्त्रिया म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांमधून पहिले तर ते म्हणजे
त्यांना प्रेग्नेन्सी होते, मग बाळ होतं, मग त्याच्यानंतर ते मेनोपॉज वगैरे या परिस्थितीमध्ये जात असतात. म्हणून त्यांना मला तर असं वाटतं की त्यांनी म्हणजे हे जे ज्वारी, बाजरी, नाचणी असे प्रकारचे धान्य आहेत ना, हेच खायला पाहिजेत, भाकरी वगैरे. चपाती खाऊ शकता. तुम्हाला जर डाएट करायचं असेल, तुम्हाला क्रॅश डाएट करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त दिवसामध्ये 2 वेळेस जेवण करा आणि जे रात्रीचं आपण जेवण करतो ते आपल्याला लवकर करून घ्यायचं आहे. कारण की जेव्हा आपण लेट जेवण करतो ना, मग ते म्हणजे रात्री पचायला टाईम होत असतो आणि जे शरीर आहे, कुठलंही मशीन असो त्याला थोडासा आराम देण्याची गरज आहे आणि आपलं शरीर पण तसंच आहे, त्याला आपल्याला थोडासा आराम देण्याची गरज आहे. तुम्ही जर दिवसामध्ये 2 वेळेस म्हणजे तुम्ही अ, खाणं तुमच्याने जर होत नसेल, तुम्हाला क्रेव्हिंग्स होत असणार, तर तुम्ही उपवास पण करू शकतात. की आपण म्हणजे दिवसामध्ये 2 वेळेस नाही खायचं आहे. आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे, लंच करायचा आहे, डिनर करायचा आहे. तर मग तुम्ही उपवास करू शकतात. वीकमध्ये एक उपवास करायचा. कुठलाही वार तुम्ही करू शकतात. तुम्हाला जसं वाटत असेल तसं. पण तेव्हा म्हणजे उपवास असला म्हणजे दिवसभर खाणं हे योग्य नाही आहे. उपवास असला म्हणजे एकच टाईम खाणं आणि आज जर तुम्ही दुपारी 12 वाजता खाऊन घेतलेलं, तर उद्या डायरेक्ट 12लाच खायचं. पण मला असं वाटतं, की असं करण्यापेक्षा दिवसामध्ये म्हणजे मी जसं केलेलं, की मी दिवसामध्ये 2 वेळेस खाल्लेलं. सकाळचं मी 11 वाजेला खाऊन घेते आणि संध्याकाळी 7 पर्यंत खाऊन घ्यायचं. संध्याकाळचं जेवण जेवढं आपण लवकर करू, तेवढं आपल्या शरीरासाठी हे चांगलं आहे. परत प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन वाढलेलं होतं. मग डिलिव्हरीनंतर आपल्याला डाएट नाही करता येत कारण बाळासाठी खावंच लागतं. तर मी थोड्या दिवसात अजून डाएट स्टार्ट करेल आणि जर मी काही त्याच्यामध्ये नवीन रेसिपीज ॲड करत असेल माझ्या डाएटसाठी, तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पहिले मी या फोटोमध्ये जशी दिसत आहे ना, तशी दिसत होते आणि आता तुमच्या समोर आहे की मी अशी दिसत आहे. वेट लॉसने मला खूप सारा फायदा झालेला आहे. मी इंटरमिडिएट फास्टिंग करत होते. म्हणजे सकाळी 11ला खायचं, संध्याकाळी 7ला खायचं. मध्ये 8 तासाचा गॅप. तुम्ही लिक्विड घेऊ शकता, पाणी किंवा पण चाय, कॉफी नाही घ्यायची आहे. आणि सकाळी डायरेक्ट मग 11 वाजता म्हणजे रात्री आपला 16 तासाचा गॅप पडत असतो. हे जे 16-8 आवर्सचं जी इंटरमिडिएट फास्टिंग आहे, ही मला खूप उपयोगी आली आहे. तर तुम्हालाही तुम्ही कसं वजन कमी केलं किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा.